निसर्ग संपन्न असा आपला हा सह्याद्री आणि सह्याद्रीच्या उंच कड्यावरून धोधो वाहणारा हा निळासार पाण्याचा धबधबा, स्वर्गाची अनुभूती देणारा इथला नयनरम्य परिसर, अशा या शांत निवांत ठिकाणी असलेलं गुहेतील मार्लेश्वराचं म्हणजे महादेवाचं मंदिर आणि या मंदिराचं वैशिष्ट्य इथे असलेला जिवंत नागांचा वावर. नमस्कार, मी सुनीता तुमचं स्वागत करते श्री क्षेत्र मार्लेश्वर मारळ येथे. दसऱ्याच्या वेळी आम्ही गावी गेलेलो. त्यावेळी ऐन भात काढणीचे दिवस सुरू होते. खूप खमंग असा वास सुटलेला भाताचा सगळीकडे. अगदी मस्त वातावरण झालं होतं आणि आमचा कोकण फिरायचा प्लॅन झाला. मग मार्लेश्वर, नंतर गणपतपुळे असा तो प्लॅन होता. हे स्वयंभू महादेवाचं मार्लेश्वराचं मंदिर महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मारळ येथे आहे आणि ते कोल्हापूर पासून अगदी 90-95 किलोमीटर अंतरावर आहे. तर रत्नागिरीपासून 60-65 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हाला डायरेक्ट बस नाहीये मार्लेश्वरला, पण कोल्हापूरवरून किंवा इतर कोणत्या ठिकाणावरून तुम्ही साखरपा, देवरुखला येऊ शकता. तिथून तुम्हाला मार्लेश्वरला डायरेक्ट बसेस आहेत. स्वतःचं व्हेइकल घेऊन आला तर अगदी उत्तमच. आम्ही आंबाघाट मार्गे कळकदर, निनावे, ओझरडे बुद्रुक, खाडी कोळवण असं करत मारळला जाणार आहे. हा रस्ता अगदी म्हणजे पावसाने वाहून गेलेला आहे. तरी सुद्धा आम्ही या रस्त्याने जाणार आहे कारण हा रस्ता इतका सुंदर आहे, इतका सिनिक आहे. म्हणजे पावसाळ्यात तर अगदी खूपच इथलं वातावरण अगदी अलौकिक होऊन जातं. हा रस्ता वाडीतून छोट्या-छोट्या गावातून जातो आणि सध्या इथं भात काढणी चालू असल्यामुळं सगळीकडे भाताचा सुगंध मंत्रमुग्ध करणारा असा खमंग वास येत आहे. बऱ्याच ठिकाणी आम्हाला खूप सारे पक्षी निवांत बसलेले, झाडावरती निवांत बसलेले दिसले. वाटेत आम्हाला बाव नदी लागली आणि तो बाव नदीचा खूप जुना असा ब्रिज लागला. बाव नदीचा उगम मार्लेश्वराच्या डोंगरात होतो. तर आम्ही पोहोचलो आहे मार्लेश्वर येथे. मार्लेश्वराच्या मंदिराच्या जवळ पोहोचलो आहे. मार्लेश्वराचं मंदिर मारळपासून थोडं अगदी 4-5 किलोमीटर अंतरावर आहे गावापासून आणि इथं पार्किंगचं काहीच प्रॉब्लेम नाहीये. छोटी-छोटी दुकानं, खूप सारी छोटी-छोटी दुकानं आहेत. इथं तुम्हाला कोकणातील मेवा आणि मालवणी पदार्थ मिळू शकतात आणि ते मला मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी फ्रेश कोकम पण मला मिळाला. आणि आमसूल पण मी घेतलं. अगदी फ्रेश, टेस्ट, स्वाद तर अगदी उत्तम. जेवणाची तर फार उत्तम सोय आहे. अगदी ₹50 पासून इथं जेवण आहे. स्नॅक्स, वडापाव सगळं अवेलेबल आहे. जर तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही अगोदर खाऊन घेऊ शकता. पण आम्ही अगोदर देवदर्शनाला जाणार आहे आणि इथं जवळ-जवळ 300 ते 400 पायऱ्या आहेत आणि त्या तुम्ही आरामात चढू शकता. पावसाळ्यात इथं छोटे-छोटे धबधबे, खूप सारे छोटे-छोटे धबधबे तयार झालेले असतात. सध्या इथं पाणी नाहीये आणि मंदिराकडे जाताना अशी छोटी-छोटी सरबताची दुकानं खूप सारी आहेत आणि इथं विविध प्रकारचे सरबत मिळतात. त्यामधलं मी ट्राय केलं कोकम, अगदी फ्रेश ज्यूस होता. मस्त टेस्ट होती त्याची. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कोकम ज्यांना पित्ताचा त्रास असतो त्यांनी आपल्या जेवणात कोकम नक्की समाविष्ट करा. तर मारळ गावचा देव म्हणून, मारळ गावचा ईश्वर म्हणून हे मार्लेश्वर स्थान. हे स्वयंभू स्थान आहे. इथं मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. हे मंदिर गुहेमध्ये आहे आणि गुहेमध्ये 2 शिवलिंग आहेत. एक मार्लेश्वर आणि दुसरं मल्लिकार्जुन. त्यामुळं 2 नंदीही आहेत आणि 2 गणपती आहेत मंदिराच्या बाहेर. गुहेमध्ये पूर्ण अंधार असतो आणि तो गुहेतील अंधार समईच्या ज्योतींनी उजळून निघतो. इथं विजेचा दिवा चालत नाही. इथं नागदेवता दर्शन देतात. पण मी जेव्हा कधी इथे यायची ना, तेव्हा देवाला प्रार्थना करायची, की देवा मला नागदेवता प्लीज मला दर्शन देऊ नको आणि त्यावेळी नक्की दर्शन व्हायचं. आणि आता आम्ही इथं पोहोचलो आहे. बघूया नागदेवतेचं दर्शन होतं का आता. हे गुहेमध्ये असल्यामुळं नॅचरली फॉर्म मंदिर आहे आणि या मंदिराला, या गुहेला हा छोटासा दरवाजा आहे. त्यामधूनच आपण आतमध्ये जायचं असतं आणि बाहेर यायचं असतं. मी तुम्हाला थोडं दाखवायचा प्रयत्न करतो कारण मंदिरामध्ये फोटोग्राफी अलाउड नाहीये. हे बघा आपल्याला दर्शन झालं मल्लिकार्जुनाचं.
अगदी म्हणजे समईच्या प्रकाशात आपल्याला देवाचं दर्शन घ्यायचं असतं. मी आता दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर येत आहे. खूप छान निवांत दर्शन झालं. 12 वाजता इथे आरती असते. त्या आरतीचा लाभही आम्हाला घेता आला. हे मंदिराच्या बाहेर असलेले 2 गणपती. या गणपतीच्या मंदिराजवळच कुंड आहे. त्या कुंडाचा म्हणजे गुहेबाहेरचं हे जे कुंड आहे, त्याला गंगा कुंड असं म्हणतात. त्याला फक्त 4 पायऱ्या आहेत आणि या कुंडाचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात याचं पाणी शेवटच्या पायरीच्या खाली जात नाही आणि पावसाळ्यात वरच्या पायरीच्या वर पाणी येत नाही आणि शिवाला रोज या पाण्याचा अभिषेक असतो. इथं जानेवारीमध्ये मकर संक्रांतीला खूप मोठी यात्रा भरते. त्यावेळी इथं शिव-पार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो. साखरपा गावातील श्री गिरिजादेवीची पालखी आणि मारळचं मार्लेश्वर यांचा कल्याण सोहळा इथं पार पडला जातो. 3 दिवस यात्रा असते इथं आणि श्रावणात तर या तीर्थक्षेत्राला अगदी स्वर्गाचं रूप येतं. इथला परिसर हिरवागार होऊन जातो आणि जो धारेश्वराचा धबधबा आहे, 200 फूट उंचीवरून धारेश्वराचा धबधबा इथं वाहत असतो. तो तर अगदी दूध ओसंडून वाहतो असं दृश्य असतं. आजूबाजूला पण खूप सारे धबधबे ओसंडून वाहू लागतात. इथं जो तुम्हाला निळा पाण्याचा डोह तयार झालेला दिसत आहे, त्या डोहाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अंत आजपर्यंत कुणाला समजलेला नाही. पेशवे काळात तो मोजण्याचा प्रयत्न पण झालेला, पण त्याचा अंत काही लागलेला नाही. म्हणजे त्याची खोली किती आहे ते अजून समजलेलं नाहीये. खडा डोंगर, गर्द झाडी, 12 महिने प्रवाहित असणारा हा धारेश्वराचा धबधबा. या धबधब्याकडे सध्या जायला परवानगी नाहीये. त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही या धबधब्याकडे. पण धबधब्याकडे जाता येतं आणि पाण्याची धार पण तशी छानशी आहे, पण जाताच येत नाहीये. आणि या धबधब्याकडे जाताना तुम्हाला दत्त मंदिर आणि गगनगिरी महाराजांचं श्रद्धाश्रम लागतं आणि खूप छान वाटतं या धबधब्याकडे. दुपार झाल्यामुळं मला कडकडून अशी भूक लागलेली. मग आम्ही जेवणावर ताव मारायला गेलो आणि इथं आम्हाला जेवणामध्ये होती गरमागरम पातळ तांदळाची भाकरी, रस्सा भाजी, बटाट्याची भाजी, झुणका, गरम गरम भात, पापड, लोणचं, अगदी म्हणजे अमृत जेवल्यासारखं आम्ही इथं जेवण जेवलो आणि ते पण फक्त 50 रुपयामध्ये पोटभर जेवण. आणि मी तर ताटाला अगोदरच 2 तांदळाच्या भाकरी होत्या. मी अजून 2 खाल्ल्या. मस्त पोटभर जेवलो आणि इथं या ताई तांदळाची भाकरी थापत होत्या. त्या थापण्याचा आवाज इतका मधुर वाटत होता, की मी व्हिडिओ घ्यायला आले इथं. अरे हो, एक सांगायचं राहूनच गेलं. मला यावेळी काही नागदेवतेचं दर्शन झालं नाही. म्हणजे वाटत होतं, की यावेळी दर्शन व्हावं, पण यावेळी झालंच नाही. महादेवाची सर्वच मंदिरं अशा ठिकाणी असतात, जिथं मनुष्य अगदी निर्विकार होऊन जातो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मार्लेश्वराचं हे शिवस्थान. तुम्हाला हा व्हिडिओ जर मार्लेश्वरापर्यंत घेऊन गेला, तर नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.